नमस्कार मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटलेले सर्जाचा जोड पळाला. चला शेटशी बोलूया. शेट नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना दादा तुमचं. माझं नाव श्रवण रमेश लपडे आंबिवली. आमचा सर्जा आई गावदेव प्रसन्न, हितांश रोशन गावंडे टेंबरी, रायबंग ग्रुप माझगाव आंबिवली आणि राहुल शेटने आम्हाला आज सर्जा दिलता त्यांचा. ते चांगली आमची बिनजोड झाली. ओके, सर्जा 1001 आणि आपला सर्जा एक चांगली गाडी पळाली आणि गुलालासाठी पात्र ठरली. आजचा आनंद कसा आहे? आज आनंद खूप आहे कारण की आमचा बैल चिकार गुलाल घेतला, पण उजेडात नसेल आता मोठा पायरा म्हणजे दादाही पण बैल दिला. आज चर्चेत आला थोडा अजून. कशा काय प्रकारे धन्यवाद करताय शुभम दाचा असू द्या, राहुल भाईचा असू द्या. शुभम दादा मुले आम्हाला बैल भेटला, शुभम दादाचे धन्यवाद मानतो आम्ही. मेन म्हणजे आमच्या अभिदादाचे धन्यवाद मानतो, त्यांच्या मुळे आम्हाला तो पायरा भेटला. दादा कसं काय नियोजन झालं तुमचं? नियोजन कालच झालं, अचानक झालं आणि शुभम दादांनी एक शब्दावर बैल दिला आम्हाला. ओके दादा, सर्जा किती जाती आहे सध्या? आता चौसा आहे आणि दादांचा सरच्या हातात आहे. ओके मित्रांनो, स्क्रीनवरती फोटो पण तुम्हाला दिसत असेल तर बघा, सर्जाचा जोड पळाला. दादा या सर्जाच्या जोडकडे बघता काय वाटलं, कसा स्पीड लागला? गाडीला खूप छान स्पीड लागलं. गाडी मागं पळत होती, आम्हाला माहिती होतं आमची पुढच्या रानाची बैल आहेत, त्यामुळे विजय आमचा झाला. सर्जाबद्दल काय सांगाल राहुल भाईंचे? कारण का तो पण निकालाच्या टायमाला ताणून पळतो आणि आपला सर्जा पण निकालाच्या टायमाला एकदम जोशात पळतो. काय सांगाल? राहुल दादा यांचा सर्जा सध्याच्या कंडिशनला टॉपचा आदातचा टॉपचा आहे तो. त्यामुळे स्पीड पण गाडीला चांगला लागला आणि बघूया आता पुढे, ह्याच्या पुढे पण पळू गाडी. दादा या गाडीकडे बघता काय वाटतं, ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या शर्यती करून देईल का आपल्याला? 100% गाडी मारे, 100% चांगली बिनजोड करे. दादा नियोजन वगैरे कोणी केलेलं आणि कशा प्रकारे त्यांना धन्यवाद करता नियोजन करताना? नियोजन आमचा अभिदादा करतो, अभिदादा कदम. आम्हाला खंबीर साथी अभिदादा कदम यांची, तोच नियोजन करतो आणि आमचे सगळे मित्र परिवार. दादा कुठं ना कुठेतरी आज मथुरचा गुलाल पडलेला, पण तुमच्या सर्जामध्ये पळून राहुल भाईंच्या सर्जाने पण कुठेतरी त्यांना गुलाल दिला. काय बोलाल? अर्जित होत राहते दादा आणि त्या दिला मोठा भाव हारला तरी छोट्या भावानी गुलाल दिला. त्यातच खुशी आहे. तुम्हाला कशी खुशी आहे? कारण का बघा, लेट शर्यत सुटत होती आणि या लेट सुटून सुद्धा पण आज गुलालाची अपेक्षा होती. पोरांचा आनंद कसा होता का सर्जा आज आपल्याला पायऱ्याला आहे? सर्जा पायरा होता म्हणून आम्हाला खुशी होती आणि जसा कालोख झाला तर मनात एकच भीती होती का कॅन्सल नाही व्हायला पाहिजे शर्यत, कारण की पायरा जुलून आलता, योग होता आणि गाडी व्हायला पाहिजे ती माझी तरी इच्छा होती. दोऱ्यावर येऊन थांबलो, फक्त गाडी सुटत नाही. आई जो काही सांगितला मैदान बंद करा, ती भीती मनात होती. पण नंतर फक्त गाडी सुटली आणि चांगला गुलाल झाला. गाडी मागं चालू होती ना, पुढं वाढली गाडी. दादा गुलालाचा आनंद काय वेगळाच असतं आणि खरोखर एक चांगला पायरा करून आलता, पण शेवटी कुठं ना कुठेतरी वाटलं प्रत्येकाला की कॅन्सल होईल. पण मनात काय तुमचे चालू होते? मनात भीती होती कारण की एक चांगल्या दावणीतला पायरा मिळाला होता आणि मथुरचा हल्ली मुंबईमध्ये नाव आहे आणि त्याच्या दावणीतला आपल्याला बैल भेटत हे नशीब आहे आमचं. आज पोरांचं काय आनंद आहे? कारण का एवढी पोरं म्हणजे अशा अपेक्षा लावून राहिलेली होती की आज आपल्याला सर्जा बघायला भेटणार आहे आणि सर्जाचा जोड पण चांगला पडला. सर्जा म्हणजे आमची पोरं आधीपासून खुश होती, गावातली पोरं पण पाठी येते, सगळी खुश होती आणि आता गुलाल झाला तर अजून खुश आहेत पोरं. विपक्ष गाडी पण चांगली होती, त्यांच्याबद्दल काय बोलाल? पक्ष गाडी आता हारजीत होत जाते, आपला काय आनंद करायचा, पण आपण काय हे ना केला जल्लोष. आपल्या हारजीत झाली, आपण जिंकलो, त्यात मैत्रीपूर्ण शर्यत झाली. दादा समोर पण बुलेटची गाडी होती, बुलेट पण चांगला पळतोय. हो, फॉर्म मध्ये गाडी आहे, ती गाडी कधी पळत नाही, पण आपले कसे एक चांगला गुलाल झाला, आम्ही आनंदात आहेत कारण की आमच्या बहुतेक गाड्या अशा झालेल्या आहेत सर्जाच्या. दादा सर्जाबद्दल सांगा ना, कुठनं घेतलेला आणि काय खरेदी होती? सर्जा आम्ही चाकणशी घेतला होता, चाकणशी हल्ला आला आणि हालवरनं आम्ही खरेदी केला होता. 3 वर्ष झाली बैल गुलाला ते आपला. दावणीला आल्यापासून कसा काय आनंद आहे तुमचा? दावणीला आल्यापासून आम्हाला त्यांनी माघार कधी दाखवलीच नाही. आता बोलत गुलाला तर ठेवला सतत त्यांनी आणि त्याच्याविषयी म्हणजे या नादात आला तर अजून त्यांनी मला बैलगाडी क्षेत्र अजून समजलं. आम्हाला कोण ओळखत नव्हता आणि जसा तो दावणीला आला नंतर आमच्या असती ओळख सगळ्या मोठ्या गाड्या मालकांची होईत गेली आणि बैल चांगला पळाला लागला. चालेल दादा, आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी. असाच आनंद घेत राहा आणि एक तर सर्जामध्ये गाडी पळाली, याच्या नंतर ही गाडी पळेल का? हो पळल, चांगली पळते ना? परिवार या मला मित्रांनो, मालक देखील आले, मित्र परिवार देखील आले. भाई कसा आहे आनंद आज तुमचा? आनंद आजच्या गुलालाचं किती महत्व आहे तुम्हाला? खूप जास्त आहे. नाव काय दादा तुमचं? नीरज. चालेल दादा, शुभेच्छा देतो तुम्हाला. बाकीची मुलाखत राजेश माते ब्लॉग वरती येणार आहे. चालेल.